नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागरा नताशाला म्हणतो, हे काय बोलत आहेस तू? मुक्ता असं का करतील? तर हर्षवर्धन म्हणतो, अरे हा प्रश्न तिला का विचारत आहेस आणि त्या मुलीवर तू का ओरडत आहेस? अरे तुझ्या बायकोला विचार ना की रूममध्ये CCTV कॅमेरा कोणी बसवून घेतला होता, हे सगळं काही कोणी केलं होतं? तर मुक्ता ही सागरला म्हणते, सागर मी असं काही केलं नाही, ही नताशा खोटं बोलत आहे. तर सागर म्हणतो की हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर नताशा म्हणते, परंतु मी असं का करेन आणि मी खोटं का बोलेन? आता नताशा सगळं काही खोटं बोलत असते, त्यामुळे मुक्ताला धक्का बसलेला असतो. नताशा म्हणते, नाही मी असं काही केलं नाही. तर त्यानंतर नताशा ही सावनीला म्हणते, सावनी मॅम मी खरं बोलत आहे, हर्षवर्धन सर खूप चांगले आहेत. त्यांनी मला इथे बोलवलं होतं कारण मिहिका इथे येणार नव्हती आणि लग्नाच्या तयारीसाठीच त्यांनी मला बोलावलं होतं. परंतु त्याआधीच हे सगळं काही मुक्ता मॅमनी मोठा प्रॉब्लेम करून ठेवला. खरं तर हर्षवर्धन सर लग्नासाठी खूप एक्सायटेड होते आणि म्हणूनच त्यांनी मला बोलवलं होतं. आणि हो, त्यांची कधीही माझ्यावर वाईट नजर नव्हती किंवा त्यांनी माझ्याजवळ वाईट नजरेने कधीही पाहिलं नव्हतं. परंतु या मुक्ता मॅम त्यांनीच मला हे सगळं काही खोटं बोलायला सांगितलं होतं. त्यांनी मला त्यांच्याबद्दल वाईट बोलायलाही सांगितलं होतं आणि हे सगळं काही मुक्ता मॅमचंच कारस्थान आहे. हे ऐकल्यानंतर सावनीला धक्का बसतो. तर हर्षवर्धन म्हणतो की हो, हे सगळं काही मुक्ताचं कारस्थान आहे. सावनी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, माझी यामध्ये काही चूक नाही आणि मी तुझा विश्वासघात केला नाही. सावनी अगं हे सगळं काही मुक्ताने घडवून आणलं आहे. आता मुक्ताचा सावनीला खूप राग आलेला असतो. सावनी ही मुक्ताला मारण्यासाठी पुढे येते आणि म्हणते, तुझ्या तर असं म्हणत मुक्तावर हात उगारते. परंतु तेवढ्यातच सागर समोर येतो आणि सावनीचा हात पकडत म्हणतो, खबरदार मागे व्हायचं, कारण ही माझी बायको आहे आणि माझी बायको असं कधीही चुकीचं वागणार नाही. तू तिच्यावर बिनबुडाचे आरोप लावणार आणि मी ते खपवून घेणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा तिच्यावर विश्वास नसेल, परंतु माझा पूर्ण विश्वास आहे. आता त्यांच्याजवळ कोणताही पुरावा नसेल, परंतु ते जे काही बोलत आहेत ते सगळं काही खरं आहे आणि त्यांच्या डोळ्यात तो खरेपणा दिसत आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, हर्षवर्धन असं वागणार हे मुक्ताने तुला आधीच सांगितलं होतं, परंतु नाही, तुला तर मुक्तावर विश्वास ठेवायचा नव्हता. परंतु मुक्ता असं कधीही करणार नाही आणि मुक्ताची यामध्ये काही चूक नाही. तुला मुक्ताने कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझा तर हर्षवरच पूर्ण विश्वास आहे. तुला हर्षचा खोटेपणा दिसतच नाही आणि त्याला आम्ही काय करणार आहोत? तर नताशा मात्र शांतच असते. तर मुक्ता ही नताशाच्या समोर येते आणि नताशाला जाब विचारत म्हणते, सांग ना, तू माझा का विश्वासघात केलास? अगं तुझ्या एका शब्दाखातर मी तुला मदत करण्यासाठी आले होते, परंतु अशाने मी आता कोणालाही मदत करू शकत नाही. अगं आज ज्याप्रमाणे तू वागली आहेस ना, त्यानंतर मला कोणालाही मदत करायची असेल तर 100 वेळा विचार करावा लागेल. आणि हो, आज जे काही तू माझ्यासोबत वागली आहेस ना, ते कोणाशीही वागू नकोस. अगं जर तू अशीच वागत राहिलीस ना, तर माणसांचा चांगुलपणावरचा विश्वास उडेल. कोणाचाही असा विश्वासघात करू नको. नताशा मात्र काहीच बोलत नाही. आता नताशा काही बोलेल म्हणून हर्षवर्धन म्हणतो, बस झाली तुमची ही नाटकं. आणि त्यानंतर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, बस झाला माझा अपमान आणि खूप झाला हा तमाशा. आता सगळं काही इथे थांबवा आणि आता मी इथे थांबवू शकत नाही. असं म्हणत हर्षवर्धन तिथून निघून जात असतो. तर सावनी हर्षवर्धनकडे येत म्हणते, हर्ष अरे प्लीज थांब ना. अरे आज आपला दिवस होता, प्लीज तू असं करू नकोस. हर्ष मी तुझ्यासमोर हात जोडते, प्लीज तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. हर्ष माझं तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे. मी फक्त तुझा विचार करते रे. माझं हसणं, माझं रडणं, माझा आनंद, माझं दुःख सगळं काही तुझ्या पायाशी आहे. हर्ष प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नको. हर्ष तू नाही तर माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही. प्लीज हर्ष काहीतरी बोल ना. अरे आज आपल्या लग्नाचा दिवस आहे आणि तू असं मला टाकून कुठे जात आहेस? हर्ष मला सोडून कुठेही जाऊ नकोस. सावनी खूप हर्षला गयावया करून सांगत असते आणि त्यानंतर सावनी हर्षवर्धनचे पाय पकडते आणि हर्षवर्धनला म्हणते, हर्ष खरंच मी तुझ्या पायाशी आहे आणि मी काय करू सांग ना. तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे, परंतु प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नको. सावनी हर्षवर्धनसमोर हात जोडते आणि हर्षला म्हणते, हर्ष माझ्या नावापुढे तुझं नाव जोडलं गेलं नाही तर मी आयुष्यभर अर्धवटच राहीन रे. हर्षवर्धन मात्र सावनीचं काही ऐकून घेत नाही. हर्ष सावनीला म्हणतो, सावनी बस. आता हर्ष कोणाचंही ऐकून घेणार नाही, कारण आता हर्षवर्धन अधिकारी सावनी तुझ्याशी लग्न करणार नाही. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. आता हर्षवर्धन सर्वांच्या समोर सावनीला आपल्या आयुष्यातून बाजूला करतो आणि रागाने तेथून निघून जातो. सावनी मोठ्यानेच हर्षवर्धनला आवाज देते आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु हर्षवर्धन काही ऐकून न घेताच रागाने निघून गेलेला असतो. आता सावनीला मुक्ताचा खूप राग येतो. सावनी ही मुक्ताच्या समोर येते आणि मुक्ता
मुक्ताला म्हणते, झालं का तुझ्या मनासारखं? झाला असेल ना तुला आता आनंद? आता मला सांग की मी काय करू? अगं माझ्या आनंदावर विरजण तर टाकलंच आहेस ना तू, परंतु आता तूच मला सांग की मी काय करावं? तूच मला सांगत होतीस ना की लग्न कर. आता मी लग्नासाठीही तयार झाली. हर्ष माझ्यासोबत लग्नही करणार होता, परंतु तू असं का केलंस? का मोडलंस तू माझं लग्न? कुठे फेडणार हे पाप? मुक्ता मात्र काहीच बोलत नसते, कारण या सगळ्यामुळे मुक्ताला खूप धक्का बसलेला असतो. तर सावनी ही मुक्ताला म्हणते, कुठं फेडशील ग हे पाप? सांग ना. तुझ्या कर्माची फळं तुला मिळणारच आहेत. तू सुद्धा माझ्यासारखी एकटी पडणार आहेस. या सगळ्याची शिक्षा तुला मिळणारच आहे. आणि हो, देवाने तर या सगळ्याची शिक्षा तुला आधीच दिली आहे, कारण देवालाही माहीत होतं की तू आयुष्यात पुढे जाऊन किती पापं करणार आहेस, आणि म्हणूनच त्याची एक शिक्षा तर देवाने तुला आधीच दिली आहे. म्हणूनच तुला देवाने कधीही आई न होण्याची शिक्षा दिली आहे. आता सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं. मुक्ता खूप रडत असते. तर सागर म्हणतो, बस सावनी, जे काही बोलायचं आहे ना ते आता जाऊन हर्षवर्धनला बोल. मुक्ताला बोलायची काही गरज नाही, कारण यामध्ये मुक्ताची काही चूक नाही. त्यामुळे आता बस कर. सागरा मुक्ताला सावरत असतो. तर सावनी ही सागरला म्हणते, सागर, आता तरी तुला माझी दया यायला हवी होती. तुझी बायको चुकीची वागत आहे, तरीसुद्धा तू तिचीच साथ देत आहेस, तिचीच बाजू घेतो आहेस. अरे, तू कितीही मला समजावण्याचा प्रयत्न केलास, तू कितीही काही बोललास, तरी माझा हिच्यावर कधीही विश्वास बसणार नाही आणि हिच्याबद्दलचं मत कधीही बदलणार नाही. मी मरेपर्यंत लक्षात ठेवेन, माझ्या मरेपर्यंत लक्षात राहील की हिनेच माझा संसार उद्ध्वस्त केला आहे, हिने माझं आयुष्य बर्बाद केलं आहे, हिनेच माझं लग्न मोडलं आहे आणि हिनेच सगळं काही घडवून आणलं आहे. त्यामुळे मी कधीही हिच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि हिच्याबद्दलचं मत माझं कधीही बदलणार नाही. तर मुक्ता ही सावनीला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर सावनी ही मुक्ताला म्हणते, मुक्ता, आज माझं लग्न होणार होतं, माझी एक फॅमिली होणार होती, आदित्यला फॅमिली मिळणार होती, परंतु तुला ते बघवत नव्हतं ना, आणि म्हणूनच हे सगळं काही तू केलं आहेस ना. आणि मिहिका, तुझ्या बहिणीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, तिला तर माझी हाय लागेल हाय. तर मुक्ताला मिहिकाची काळजी वाटत असते. मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, मिहू घरी एकटीच असेल, आपल्याला जायला हवं. तर सागरा मुक्ताला सावरतो आणि घरी घेऊन जात असतो. तर त्यानंतर इंद्राताई, स्वाती, लकी आणि कोमल सर्वजण घरी जाण्यासाठी निघतात. इकडे मात्र सावनी एकटीच पडलेली असते. सावनी मोठ्यानेच म्हणू लागते, नाही, माझा हर्ष मला सोडून कुठेही जाणार नाही, आज माझं लग्न आहे. सावनी मोठमोठ्याने रडत असते, तिला सगळ्याचा धक्का बसलेला असतो. तर दुसरीकडे मिहिका मोठ्यानेच किंचाळते आणि म्हणू लागते, नाही नाही ताई, असं काही घडलं नाही. तर मुक्ता ही मिहिकाला सावरते आणि म्हणू लागते, मिहू, अगं शांत हो, असं काही होणार नाही आणि असं काही झालं नाही, तू घाबरू नकोस आणि तुझी यामध्ये काही चूक नाही. तर मिहिका ही खूप बिथरून गेलेली असते. मिहिका म्हणू लागते, नाही ताई, हे सगळं काही घडलं आहे ते चुकीचं आहे आणि तू असं कसं म्हणतेस की माझी काही चूक नाही. ताई, तू मला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होतीस, तू मला वेळोवेळी सांगत होतीस की त्या माणसापासून लांब राहा, परंतु नाही, मी त्या माणसावर विश्वास ठेवला आणि मीच मूर्खपणा केला आहे. ताई, हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. तू मला प्रत्येक वेळी समजावलंस की तिथे नको जाऊस, परंतु नाही, मी तर त्या माणसाला माझी फॅमिली मानत होते आणि म्हणूनच तर मी त्याला मदत करण्यासाठी गेले होते. ताई, मला तुला सगळं काही सांगायचं आहे. तर मुक्ता म्हणते, हो मिहू, परंतु तू सगळं काही मला नंतर सांग, तू आता जरा शांत हो. तर मिहिका म्हणते की नाही ताई, मला तुला सगळं काही आताच सांगायचं आहे. मिहिका पूर्णपणे बिथरून गेलेली असते. आता मिहिकाची ही परिस्थिती पाहून मिहिरला खूप वाईट वाटत असतं. तर मिहिका म्हणू लागते, ताई, माझं ऐकून घे ना. तर मुक्ता म्हणते, मिहिका, तू नंतर सांग ना. मिहू, तू आता शांत हो. मिहिका म्हणते, नाही ताई, मी तुला म्हणाले आहे ना, मला तुला सगळं काही आताच सांगायचं आहे. तुला माहीत आहे का गं ताई, अगं तो माणूस म्हणाला होता की मी तिथे येणार नाही आणि म्हणूनच मी म्हटलं की एकच काम आहे, का नकार देवा, आणि यासाठीच मी मदत करण्यासाठी गेले होते. ताई, तुला माहीत आहे का, त्या माणसाने मला सांगितलं होतं की खोली डेकोरेशन कर आणि त्याप्रमाणे मी खूप छान अशी खोली डेकोरेट केली होती आणि तेवढ्यातच एक वेटर माझ्यासाठी कॉफी घेऊन आला. मी म्हणाले त्याला की मला कॉफी नको आहे, तर तो म्हणाला की साहेबांनी पाठवली आहे. मी त्याला विचारलं की कोणी पाठवली आहे, तेव्हा तो म्हणाला की हर्षवर्धन साहेब. परंतु त्यानंतर ताई, माझं डोकं जड झालं. त्या माणसाने नक्की त्या कॉफीमध्ये काय मिक्स केलं होतं मला काहीच माहीत नाही, परंतु ताई त्यानंतरचं मला आठवत नाही. तर मुक्ता म्हणते, मिहू, तू आठवूही नकोस, तुला काही होणार नाही आणि तू आता सेफ आहेस, तू तुझ्या घरी आहेस आणि मिहिरही आहे ना. तर मिहिका म्हणते, मिहिर सॉरी, हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे, मी त्या माणसाच्या घरी जायला नको होतं. मिहिर, खरंच मला माफ कर, माझी खरंच खूप मोठी चूक झाली आहे. आता मिहिका पूर्णपणे बिथरून गेलेली असते. मुक्ता तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मिहिका या सगळ्यातून बाहेरच येत नसते. आता हे पाहून सागरलाही खूप वाईट वाटतं आणि सागरा रागाच्या भरात हर्षवर्धनच्या घरी जाण्यासाठी निघालेला असतो. तर मुक्ताही सागरला आवाज देत म्हणते, सागर थांबा. तर सागर म्हणतो, काय थांबा, हे जे काही घडलं आहे त्यानंतर मी नाही थांबू शकत. मुक्ता म्हणते, सागर, रागाने आपण काही करू शकत नाही, हे सगळं काही विचार करून करावं लागणार आहे, कारण मिहिका आहे, आपल्या घरची मुलगी आहे, त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल.
या सगळ्याचा मिहिकाला खूप त्रास होत असतो. मिहिका खूप रडत असते तर मिहिर तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे सागरच्या घरी मीडियाची माणसं आलेली असतात आणि इंद्राताईंना विचारू लागतात की मिहिका लिमिये कुठे आहे. तर इंद्राताई विचारतात का काय काम आहे तुमचं. तर ते म्हणू लागतात की त्यांना बाहेर बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. तर इंद्राताई म्हणतात तुम्हाला काय बोलायचं आहे. तर मीडियाची माणसं इंद्राताईंना म्हणतात हर्षवर्धन अधिकारी यांच्या लग्नामध्ये जे काही घडलं आहे त्याबद्दल आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तर आता इंद्राताई म्हणू लागतात आताच ती मेल्याहून मेल्यासारखी झाली आहे आणि तुम्ही तिला काय विचारणार आहात. अहो तुम्हाला सुद्धा पोरी बहिणी आहेत की नाही. अहो एखाद्या मुलीच्या आयुष्याचा असल तमाशा मांडताना तुम्हाला काहीच वाटत नाही का. त्यामुळे तुम्हाला आता तिच्याशी बोलता येणार नाही. तर मीडियाची माणसं म्हणू लागतात की नाही आता आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तेवढ्यातच कोमल ही लकीला मोबाईल दाखवते आणि त्यावरील बातमी पाहून लकीलाही धक्का बसतो. लकी लगेच सागरजवळ जातो आणि सागरला म्हणतो दादूस हे बघ. आता सागर ती बातमी पाहतो. आता सर्वांनाच धक्का बसतो कारण हर्षवर्धनने प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असते. आता हर्षवर्धन त्या प्रेसमध्ये म्हणू लागतो की जे काही घडलं आहे ते मला तुम्हा सगळ्यांनाच सांगायचं आहे कारण त्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही आहे. कारण जे काही थोड्या वेळापूर्वी घडून गेलं होतं त्यासाठी मिहिकाची पूर्ण संमती होती. आम्हा दोघांच्या संमतीने ते घडलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्का बसतो. तर मिहिका मोठ्यानेच किंचाळत म्हणते की नाही हे सगळं काही खोटं आहे, तो माणूस खोटं बोलत आहे. तर मुक्त ही मिहिकाला सावरत म्हणते मिही तू शांत हो. मिहू तू काही सांगू नकोस, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर मिहिका म्हणते नाही ताई मी असं काही केलं नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं तो माणूस खोटं बोलत आहे, माझी संमती वगैरे काही नव्हती, तो माझी इज्जत घालवण्याचा प्रयत्न करत आहे. मुक्ता म्हणते मिहू आम्हाला सगळं काही कळत आहे, तू शांत हो ना. तर दुसरीकडे मीडियाची माणसं इंद्राताईंना म्हणू लागतात अहो प्लीज त्यांना बाहेर बोलावून घेऊन या कारण आम्हाला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. कारण आता जे काही घडून गेलं आहे ते त्यांच्या संमतीनेच घडलं आहे ना. तर इंद्राताई म्हणतात काय बोलताय तुम्ही हे. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि म्हणतो ही कोणती भाषा आहे, तुम्ही नक्की काय करायला आला आहात, आमच्या जखमीवर मीठ चोळण्यासाठी आला आहात का. अहो मला माहीत आहे तुम्ही मीडियाची माणसं आहात आणि तुम्हाला सगळं सत्य शोधणं महत्त्वाचं आहे, परंतु सभ्य भाषेतही तुम्ही प्रश्न विचारू शकता ना. परंतु तुमच्या या प्रश्नावरून असं वाटत आहे की तुम्ही फक्त मीठ चोळण्यासाठीच इथे आलात, तुमची भाषा ही सभ्य भाषा नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करत आहे तुम्ही इथून जाऊ शकता. तर ते म्हणू लागतात सर प्लीज आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, प्लीज तुम्ही आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्या, मिहिका मॅडमना बोलावून घेऊन या. तर त्यानंतर सागर काही न बोलता दरवाजा बंद करतो आणि घरातील सर्वांना आतमध्ये घेऊन येतो. तर त्यानंतर स्वाती ही मुक्ताला म्हणते वहिनी तू शांत हो, तू एवढी काळजी नको करूस, तू शांत हो, मला माहीत आहे या सगळ्यामुळे तुला खूप त्रास होत आहे. मुक्ताला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. तर इंद्राताई सुद्धा मुक्ताला सावरत असतात. तर इंद्राताई सागरला म्हणतात सागर हे लांडगे परत तर येणार नाहीत ना. तर सागर म्हणतो तुम्ही काळजी करू नका, असं काही होणार नाही. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात सुनबाई मला काय म्हणायचं आहे, तू एक काम करशील का, मिहिकाला थोडे दिवस त्या नातेवाईकांकडे कुठल्या तरी पाठवून दे कारण हे लांडगे परत येतील ग, या लांडग्यांची मला खरंच भीती वाटत आहे. तर तेवढ्यातच समोर पाहतात तर मिहिका समोर आलेली असते. आता मिहिकाला पाहून सर्वजण शांत होतात. तर मुक्ता ही खूप रडू लागते आणि त्यानंतर मिहिकाला आपल्या मिठीत बोलावून घेते. मिहिका धावतच मुक्ताजवळ येते आणि म्हणते ताई. तर मुक्ता म्हणू लागते मिहू अगं शांत हो, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत ना, तू एकटी नाही आहेस, आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत, असं काही होणार नाही, तुझी माणसं तुझ्यासोबत आहेत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आणि मला सांग माझी बहीण कुठे गेली आहे जी एकेकाळी गुंडांशी लढली होती. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात अगं ते खरे गुंड होते परंतु हे सभ्य माणसातील चांगल्या कपड्यातील गुंड आहेत आणि म्हणूनच तर ती बिथरली आहे. आज तिचे काय हाल झाले आहेत बघ ना, हे सगळं काही सावनीमुळे घडलं आहे. मुक्ता ही मिहिकाला सावरत असते. तर इंद्राताई म्हणू लागतात सुनबाई मी तुला सांगितलं होतं की त्या सावनीच्या भानगडीत पडू नकोस, तू जर त्या सावनीच्या भानगडीत पडलीच नसतीस तर आज ही मिहिकावर वेळ आलीच नसती आणि हे सगळं काही असं घडलंच नसतं. तर मुक्ताला तिची चूक लक्षात येते आणि मुक्ता म्हणू लागते हो खरं तर या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे, मी या सगळ्यामध्ये पडायला नको होते, आज माझ्या बहिणीचं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. तर इंद्राताई म्हणू लागतात या हसत्या खेळत्या मुलीवर काय वेळ आली आहे बघ ना गं, आज जर तू सावनीला मदत केली नसतीस तर ही वेळ हिच्यावर कधीच आली नसती. तर मुक्ताला सगळं काही आठवू लागतं आणि मुक्ताई या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो, तीही खूप रडत असते आणि मिहिकाला सावरत असते. तर इंद्राताई म्हणू लागतात या सावनीचं आणि 6 फुटी बैलाचं कधीही भलं होणार नाही, आमच्या हसत्या खेळत्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, त्यांचा सत्यानाश होणार. इंद्राताई खूप चिडलेल्या असतात. सागरलाही हर्षवर्धनचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच सागर रागानेच हर्षवर्धनच्या घरी निघालेला असतो. सर्वजण सागरला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सागर काही कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसतो. तर इकडे मुक्त ही मिहिकाला सावरत असते परंतु मिहिका या सगळ्यामुळे खूप हादरून गेलेली असते. तर दुसरीकडे हर्षवर्धन आणि सत्यम पार्टी करत असतात.
हर्षवर्धन हा सत्यमला म्हणतो की मी काही केलं नाही आहे, खरं सांगतोय मी काहीच केलं नाही आहे, तिला हातही लावला नाही, फक्त ती कॉफी प्यायली आणि बेशुद्ध झाली होती. मी फक्त काय केलं, माहोल सेट केला, तिची ओढणी बाजूला फेकून दिली, माझं शर्ट काढलं आणि कपडे अस्ताव्यस्त फेकून दिले आणि त्यानंतर 2 ग्लास वाईन आणि सगळ्यांना वाटलं की मी तिच्यावर जबरदस्ती केली आहे. सगळ्यांना हवं तसं सगळं काही वाटत होतं आणि त्यामुळे हे सगळं काही घडलं आहे. तर सत्यम म्हणू लागतो, परंतु ती तर तुला हवी होती ना, मग आता अशाने ती दूर जाणार आहे. तर हर्षवर्धन म्हणतो की नाही, मी तिला मिळवणारच आहे, ही तर सुरुवात आहे, आता बघतच राहा मी काय करतो. नाही जर त्या मिहिकाला माझ्या घराचं माप ओलांडायला लावलं तर नावाचा हर्षवर्धन नाही. तेवढ्यातच तिथे मिहीर येतो आणि हर्षवर्धनवर लाथ मारत म्हणतो, हे तुझं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, कारण मिहिका फक्त माझी आहे, माझी होती आणि माझीच राहणार आहे, त्यामुळे अशी ही भलती स्वप्न पाहू नकोस. मिहिरा रागानेच हर्षवर्धनला बाजूला फेकून देतो. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि हर्षवर्धनची कॉलर पकडत म्हणतो, तुला काय वाटलं मी तुझी सुटका होऊ देणार आहे का? तर तेवढ्यातच हर्षवर्धन सिक्युरिटींना आवाज देऊ लागतो. सागर म्हणू लागतो, तुझ्या ते भाड्याचे सिक्युरिटी मला काही करू शकत नाहीत. तेवढा त्यांच्या दमही नाही आहे की सागर कोळीला अडवायचा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू माझ्या घरच्या स्त्रियांबरोबर खालच्या दर्जाला जाऊन वागलायस, त्यामुळे मी आता काय करू शकतो हे तुला लवकरच कळणार आहे. कळेल तुला हा सागर कोळी काय करू शकतो. आता आपली भेट जेलमध्येच होईल, असं म्हणत सागर हर्षवर्धनच्या कानाखाली मारतो आणि सागर आणि मिहीर तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सावनी ही रडतच घरी येते आणि म्हणू लागते, काय झालं हे, माझं आयुष्य सगळं संपलं आहे, माझ्या आयुष्यात आता काहीच राहिलं नाही, सगळं संपलं, असं म्हणत रडत ती रूममध्ये जात असते. तर आदित्य म्हणू लागतो, अगं मम्मा काय झालं आहे, प्लीज बोल ना. परंतु सावनी दरवाजा बंद करते आणि त्यानंतर रूममध्ये येते आणि तिची खूप चिडचिड होत असते. सावनी सगळे दागिने अस्ताव्यस्त फेकून देते आणि खूप रडत असते. आदित्य म्हणू लागतो, मम्मा अगं काय झालं आहे, प्लीज दरवाजा उघड ना. परंतु सावनी काही दरवाजा उघडायला तयार नसते. तेवढ्यातच तिथे मुक्ताचं मन येतं आणि सावनीला म्हणू लागतं, काय झालं आहे, तू काय करत आहेस? तर सावनी विचारते की तू इथे काय करत आहेस? तर मुक्ता म्हणते, हे घर माझं आहे आणि तू माझ्या घरात आहेस. आणि आता काय झालं, तुझं तर हर्षवर्धनसोबत लग्न होणार होतं ना, तू म्हणाली होतीस की मी आता अधिकारी होणार आहे, मिसेस अधिकारी, मग आता काय झालं? सावनी, तुम्हा दोघांचं लग्न झालं नाही का? तेवढ्यातच तिथे सागरचंही मन येतं आणि सागर म्हणू लागतो, सावनी म्हणजे तू अजूनही सावनीच आहेस का? म्हणजे आता काय झालं, तू एकटीच राहणार आहेस का? अगं तूच तर म्हणत होतीस की सागर तुझ्यापेक्षा हर्ष माझ्यावर जास्त प्रेम करतो, तू कुठलीही वचन निभावली नाहीस, परंतु हर्ष सगळी वचन निभावत असतो, तो शब्दाचा पक्का असतो. अगं तो तुला राणी करणार होता ना, मग काय झालं, असं काय झालं की तुमचं लग्नच झालं नाही? तर त्यानंतर मुक्ता आणि सागर सावनीवर खूप हसत असतात. तर सावनी म्हणू लागते, नाही असं काही होणार नाही, माझं आणि हर्षचं लग्न होणार आहे. तर सागर खूप मोठमोठ्याने हसत असतो. तर सावनी कानावर हात पकडते आणि म्हणू लागते, नाही असं काही होणार नाही, मी एकटी राहणार नाही, हर्ष माझाच आहे आणि हर्ष आणि माझं लग्न होणार आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इंद्राताईंच्या घरी महिलांचा मोर्चा आलेला असतो आणि त्या मुक्ता आणि मिहिकाच्या विरोधात घोषणा देत असतात. त्या म्हणू लागतात, मुक्ता मिहिका हाय हाय. तर मुक्ता म्हणू लागते की तुम्ही हे काय बोलत आहात? तर त्यातील एक ताई मुक्ताला म्हणू लागतात, मुक्ता तू तुझ्या बहिणीचा वापर करून सावनीचं लग्न मोडलंयस ना, अगं तू तर स्त्री जातीच्या नावाला काळिंबा फासलायस. तर मुक्ताला हे ऐकून धक्का बसतो. तर त्या ताई मुक्ताच्या तोंडाला काळं फासण्यासाठी पुढे येत असतात. तेवढ्यातच इंद्राताई येतात आणि त्या सगळ्यांना बाजूला करतात आणि म्हणू लागतात, थांबा, ती इंद्रा कोळीची थोरली सून आहे आणि ती माझी सून आहे आणि माझी सून कोणासोबतही वाईट वागू शकत नाही, तिने कधीही कोणाचं वाईट केलं नाही आणि करणारही नाही, त्यामुळे माझ्या सुनेपासून लांब राहायचं, तिला हात लावायची ही हिंमत करू नका. आता मुक्ता मात्र पूर्णपणे बिथरून गेलेली असते, तिला वाईट वाटत. आता मुक्ताई हर्षवर्धनला कशाप्रकारे धडा शिकवणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद.